क्षेत्रामध्ये नवीन असं काम या नवीन लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून काही झालेलं नाही। आपण समोर बघता तो रस्ताही मीच मंजूर केलेला आहे। कोणी किती वल्गना केल्या तरी हा रस्ता मीच मंजूर केलेला आहे। चुकीचं कोणी सांगत असेल तर आपण सगळे सुज्ञ लोक आहात पत्रकार, त्यामुळे आपल्यालाही माहीत आहे कोणी केलेलं कोणी नाही। आणि तुमचा आता मुरबाडपासूनचाही रस्ता जो आहे जो कर्जतपर्यंत आहे नॅशनल हायवे तोही आपणच मंजूर केला। आता तुमच्या दुर्दैवाची गोष्ट आहे धानिवलीपासून 3 हात नाक्यापर्यंतचा रस्ता अजून काम सुरू नाही, पण कोणीही त्याची तक्रार करत नाही। तसं सातगावपासून पुढे शहापूरच्या आपल्या त्या खुडगरच्या आपल्या समृद्धीपर्यंत तिथला रस्ताही खराब आहे। मी भिवंडीलाही सांगितलं होतं ना, इकडला लोकप्रतिनिधी ना तिकडला लोकप्रतिनिधी काय इथं संबंध आहे ठेकेदाराशी कोणाचे आपल्याला माहीत नाही। मला काही कोणावर आरोप करायचा नाही, पण जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपली जबाबदारी आहे। आपण छोट्या छोट्या गोष्टींची जेव्हा तक्रार करतो तेव्हा ही फार मोठी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये 10-15 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, बरेच लोक अपंग झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काय कारण आहे हे माहीत नाही। MMRDच्या लोकांशी मी चर्चा केल्यानंतर त्यांनी अशी माहिती दिली की त्यांच्या डिपॉझिटच्या पैशामधून आता आम्हीच ते काम सुरू करणार आहोत, अशा प्रकारची माहिती MMRDच्या अधिकाऱ्यांनी मला दिली। तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। पुन्हा पुन्हा त्याचा पुनरुच्चार मी करणं हे बरोबर नाही। तुम्हाला पुन्हा असं वाटेल की येतात आणि तेच आम्हाला सांगतात। माझा तो स्वभाव नाही, सवय नाही सतत एकाच विषयावर बोलायची। फक्त आजचा विषय एवढाच होता की अनौपचारिक गप्पा आपण माराव्यात। तुमच्याकडे काही प्रश्न असले तर त्याची उत्तरं द्यावी, ह्याच्या पलीकडे दुसरा आजच्या पत्रकार परिषदेचा काही हेतू नाही। म्हणजे काय आपल्या डोक्यात असेल की बॉम्ब पडेल किंवा काय असा काही त्याच्या पाठीमागचा हेतू नाही। काय भिवंडीची पत्रकार परिषद तर अतिशय उत्कृष्ट झाली होती। माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 100-150 पत्रकार त्या पत्रकार परिषदेला असतील। का त्याच्या आधी सन्माननीय ह्या लोकसभेचे खासदार त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि 1 वर्षात काय काम केलं याची माहिती देणार होते। त्याच्यामध्ये माहिती तर बाजूला राहिली, फक्त मी हे पत्र दिलं आहे, ते पत्र दिलं आहे, ते पत्र दिलं आहे, त्याच्या पलीकडे काहीच माहिती नाही दिली। आणि पत्र देऊन काय झाले ते सांगायला पाहिजे, ते काही झालं नाही। आता माझी सवय अशी आहे, मी पत्र देऊन ते काम पूर्णत्वास नेईपर्यंत स्वस्थ बसत नाही, ते नेतो पूर्ण करतो। त्या दृष्टिकोनातून अनेक कामं आपण ह्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर पण बरीचशी कामं आपण मंजूर केलेली आहेत। पण ती मुरबाड ग्रामीणमध्ये असतील, मुरबाड शहरात असतील, बदलापूरला असतील, भिवंडीला आहेत, भिवंडी ग्रामीणला आहेत, शहापूरला आहेत, सगळीकडेच भरीव निधी अजूनही आपण सरकार भारतीय जनता पक्षाचं असल्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने आपण तो विकासाचा निधी आणलेला आहे। ह्यापुढेही अनेक खात्यांच्या माध्यमातून आपण विकासाच्यासाठी निधीची उपलब्धता करून देऊन विकास करण्यासाठी निश्चितपणाने योगदान देऊ। आता माझं तर संपलं निवेदन, तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा। संदर्भामध्ये जी आपली भूमिका घेतली होती तर दर अधिवेशनाला 50% निधी पडायचा, या अधिवेशनामध्ये त्याची काही वाच्यता झालीच नाही। तर तुमची अधिवेशनाला की बजेटला? बजेटला। आता माझी भूमिका काय, माझी भूमिका रेल्वे आलीच पाहिजे अशीच आहे ना। मुरबाडची रेल्वे ही आलीच पाहिजे। आता मी याच्यामध्ये विस्तृत बोलत नाही, ह्यापूर्वी पण मी सांगितलं, कारण मी बोललो की प्रोसिजर माहिती पडते बरोबर। जे कोणी सांगतात की नाही आम्ही करू त्यांना माहिती तर असलं पाहिजे काय आहे, कुठून काय आता आपण चावी फिरवली पाहिजे आणि कसा हा निधी येईल हे तर झालं पाहिजे। काही लोक तर ह्याचं अलाइनमेंटच चेंज करणार आहेत। आता त्या प्रतीक्षेत आपण आहोत काय काय चेंज होते आणि येते की नाही येत साहेब। पण त्यासाठी 5 वर्ष थांबावं लागेल का आताही तुम्ही ताकद लावून ती पूर्ण करणार? नाही करणार ना, मी तर मागेच सांगितलं होतं मुरबाडच्या रेल्वेसाठी माझा कायमचा प्रयत्न आहे। आता मी गुरुवारी म्हणजे कालच मी दिल्लीला जाणार होतो। सन्माननीय रेल्वे मंत्री यांचे वडील वारलेत, त्यांच्या सातवन भेटीसाठी मी जाणार होतो।
परंतु माझे एक सहकारी येणार होते लंडनवरून, मनोज कोटक आपले लंडनला गेले होते. आमचं दोघांचं ठरलं होतं गुरुवारी जायचं, पण ते रात्री उशिरा आले बुधवारी, त्याच्यामुळे राहिलं. 1-2 दिवसात मी दिल्लीला जाऊन त्यांची भेट निश्चितपणाने घेईन आणि जरी सातवणपर भेट असली तरी मुरबाडच्या रेल्वेचा विषय त्यांच्याशी निश्चितपणाने चर्चा करीन. आणि हा फक्त विषय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून किंवा केंद्र सरकारशी चर्चा करून सुटणारा विषय नाही. राज्य आणि केंद्र ह्या दोघांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतरच हा विषय मार्गी लागू शकतो. सर, केंद्रात सत्ता आपली आहे, राज्यात सत्ता आपली आहे. तुम्ही भारतस्थ निधी या ठिकाणी आणलेले मतदारसंघात इथल्या लोकप्रतिनिधी भाजपाचा असताना एका भाजपाचा गट नगरपंचायतमधून फुटला कसा? आता हा प्रश्न त्यांच्यासाठी असला पाहिजे. मी कसं त्याचं त्याच्यासाठी उत्तर पक्षाची भूमिका तुमची काय? हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. आता जे कोणी लोकप्रतिनिधी फुटले ते ना माझ्याकडे कधी आले न येत होते, आले तर त्यांना शिव्या खायला लागत होत्या. त्याच्यामुळे माझा त्यांचा तसा व्यक्तिगत संबंध असला तरी राजकीय स्तरावर किंवा पक्षीय स्तरावर भीतीच्यामुळे संपर्क तुटला होता. त्यामुळे त्या ठिकाणी काय झालं आणि कशामुळे हा निर्णय झाला हे आपण माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने जाणतात. कारण आता मी काय जे बघतो त्याचं समर्थन करण्यासाठी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा ज्या होतात ते काहीतरी सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे ना. मी जे तुम्ही लोक दाखवता तुमच्या माध्यमातून तेवढीच मला या बाबतीत माहिती आहे. बाकी ते कशामुळे झालं याचं उत्तर तर एक तर नगरसेवक देतील किंवा जे अपेक्षित तुम्हाला आहे ते देतील. पण तुम्ही त्या गटाचं समर्थन करता? नाही, माझा मुद्दा असा आहे, मी त्या पिक्चरमध्येच नव्हतो. बरोबर. मुद्दा दुसरा असा आहे की ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा भारतीय जनता पक्षात होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन गट स्थापन केलं. आता गट स्थापन केल्यानंतर ते समर्थक म्हणून राहू शकतात. आता बरेचसे, माझं तसं कपिल पाटील फाउंडेशन आहे, हा समाजसेवा करण्यासाठी. अनेक लोकांनी कोणी मित्रमंडळ काढलं आहे, कोणी अजून कसलं ट्रस्ट काढले, असे ट्रस्ट वेगवेगळे आहेत. त्याच्याशी जोडून एखादा लोकप्रतिनिधी जर समाजसेवेच्यासाठी काम करण्याला तयार असेल तर त्याला मनाई नाही कोणाला. तर या मुरबाडला इतिहास आहे की काही समविचारी संमेलनं झालेली आहेत लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि कोणाकोणाची झालेली आहेत आपल्याला चांगलं माहीत आहे. तर मी काही सांगायची गरज नाही. मग त्या गोष्टीचं समर्थन कोणी केलं का हा प्रश्न त्यावेळेला आपल्याला पडला का विचारायला पाहिजे. आता त्या ज्या कोणी नगरसेवकांनी निर्णय घेतला त्यांना काय त्रास असेल तो तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, कशामुळे घेतला. हे की कोणी त्यांच्या शब्दाच्या बाहेर नसलेली माणसं जेव्हा एवढी टोकाची भूमिका घेतात तर काहीतरी धुसफुस्त झालीच असेल ना. धूर, आग लागल्याशिवाय धूर निघत नाही. त्यांची नाराजी पार्टीमध्ये होती का पहिले पण व्यक्तीबद्दल होती? हां, त्यांची नाराजी पार्टीबद्दल होती का पण व्यक्तीशी होती? हे मी कसं सांगणार, तेच सांगू शकतील. नाही झालं काय, तुम्हाला भेटल्यानंतर एका रमण झाले आहेत आणि त्यांनी वेगळी चूल मांडलेली आहे. मला भेटल्यानंतर हां, तुम्हाला भेटल्यानंतर मला आता असं बोलावं लागेल हां, की माझ्या निवडणुकीला त्यांना माझ्यासोबत ठेवण्याची ताकद माझ्यात नव्हती बरोबर. आणि त्याच्यानंतर त्यांना ठेवण्याची माझ्यात ताकद जर निर्माण झाली असेल तर मी पदावर नसताना माझी ताकद जास्त आहे. हो. हां, बरोबर ना. चांगली गोष्ट आहे. त्या एखादा पिक्चर आपण बघतो नाही का, तर एखादा माणूस घाबरतो की जसं आपण बोलतो तो डर अच्छा आहे. हां, कल्याण नगर मानसिक घाट हे विकसितवर सध्या रुंदीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे. शेतकऱ्यांना जो भूसंपादन त्यांच्या जमिनी गेलेल्या त्यांना मोबदला मिळाला नाही. जे काम झाले त्या शेतकऱ्यांनाही नाही, मागील वर्षाचं पण नाही आणि पुढे आता टोकावडे येथे जे काही शेतकरी काल परवा उपोषणाला बसले होते या संदर्भात काय आपण बघा, मी कायमचा शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. मी कधीच बैठका घेऊन सांगितलं नाही की मी आहे, तुम्ही काम चालू द्या. मी शेतकऱ्यांना नेहमी सांगितलं की तुम्ही तुमचा मोबदला मिळाल्याशिवाय काम करू देऊ नका. मी जिल्हाधिकाऱ्यांकडेही सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची बैठक केली होती. माझा प्रश्न तुम्ही खऱ्या अर्थाने प्रशासनापर्यंत पोचवला पाहिजे. माझा छोटासा प्रश्न असा आहे की
हे टेक्निकली लॉजिकली परफेक्ट आहे प्रश्न. आपल्याला काय सांगितलं जातं आहे 1980 सालापासून गाव नकाशामध्ये जर रस्ता दाखवला असेल त्याची जितकी रुंदी असेल तर तेवढ्या रुंदीचा रस्ता हा नॅशनल हायवेच्या मालकीचा झाला असं समजायचं. बरं हा कायदा जर झाला असेल तर ठीक आहे, मान्य आहे. मग त्याच रस्त्यावर फॉरेस्टची जागा आहे, तर फॉरेस्टची जागा कशी फॉरेस्टची राहिली? खाजगी जागा जर नॅशनल हायवेच्या मालकीची झाली का? तर कुठेतरी कोर्टाने निकाल दिला 1980 सालापासून जर गाव नकाशावर रस्ता दाखवला असेल तर ती जागा त्या नॅशनल हायवेची किंवा PWDची ज्याची कोणाची असेल त्याची झाली. मग फॉरेस्टचा करायला, फॉरेस्टमध्ये अजून काम सुरू नाही, आपण लोक बघता येता जाता. माझा हाच प्रश्न प्रशासनाला आहे. जर खाजगी जागा तुमची झाली कायद्याप्रमाणे तर फॉरेस्टची पण व्हायला पाहिजे. मग शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं जे काम आहे ना हे अतिशय वाईट आहे. आणि त्याच्यामध्ये कोणी लोकप्रतिनिधी ठेकेदाराला मदत करत असेल तर त्याच्यापेक्षा वाईट आहे. आणि म्हणून मी अनेकदा बैठका घेतल्या. मी शेतकऱ्यांना सूचनाही केली होती, या छोटंसं शासनाचं परिपत्रक आहे त्याच्या विरोधात हायकोर्टात पिटिशन टाका. त्यांना मी कमीत कमी 8-9 महिन्यापासून सांगतो, त्यांनी टाकले नाही पिटिशन. मी असंही सांगितलं होतं तुम्हाला वकिलाची व्यवस्था करायची असेल तर वकील मी देतो, पण तुम्ही तुमची तयारी करा आणि पिटिशन टाका. हा फक्त महाराष्ट्रातच प्रश्न आहे, इतर राज्यांमध्ये हा प्रश्न नाही आहे, आपल्या महाराष्ट्राचाच प्रश्न आहे. आणि निश्चितपणाने शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे, याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि जी जागा त्यांची आहे त्यांच्या सातबाऱ्यावर कशी कमी झाली ह्याचाही खुलासा महसूल खात्याने केला पाहिजे, नॅशनल हायवेने केला पाहिजे. नाही, हा विषय नितीन गडकरी साहेबांचा नाही आहे. हा विषय कुठल्याही केंद्र सरकारच्या प्रोजेक्टसाठी जर जागा लागणार असेल तर जागेचे पैसे केंद्र सरकार देणार, पण जागा उपलब्ध करून देणं हे राज्य सरकारचं काम आहे. तर राज्य सरकारने जी जागा मी सांगितली 1980 सालापासून गाव नकाशावर आहे म्हणून ती त्यांची झाली, त्या जागेचे पैसे देण्याच्या बाबतीतला प्रस्ताव हा मंजूर केला असता तर केंद्र सरकारने त्याप्रमाणे पैसे दिले असते. हा विषयच राज्य सरकारचा आहे. राज्य सरकारबरोबर ह्यासाठी चर्चा सुरू आहे. आणि सायमल्टेनियसली परवाही माझ्याकडे शेतकरी आले होते उपोषणाला बसण्याच्या 1 दिवस आधी. मी त्यांना सांगितलं उपोषणाला बसण्याच्या पूर्वी तुम्ही बसायचं ठरवलं ठीक आहे, पण मी तुम्हाला अनेकदा सांगितलं की तुम्ही हायकोर्टात पिटिशन टाका. ते बोलले आता आम्ही निश्चितपणाने त्याची तयारी करतो आणि पिटिशन टाकतो. बारमी डॅममध्ये अनेक प्रकल्पग्रस्तांना आणि नोकरी मिळाली, मात्र एका आदिवासी कुटुंबाला आपल्या मुलीला नोकरी मिळण्यासाठी त्यांचा बळी गेलेला आहे, तर त्या मुलीला तुमच्या पद्धतीने कशा पद्धतीने? तर माझ्याकडे हा विषय श्रीकांत धुमाळ यांनी आणला होता आणि संबंधित त्या जी मुलगी गेली तिचे नातेवाईक माझ्याकडे आले होते. हे बारवी डॅममध्ये प्रकल्पग्रस्तांना ज्या नोकऱ्या दिल्या त्याच्यामध्ये कायदा करताना अशा प्रकारची कुठेही तरतूद नाही की तुमचा व्यक्ती घरातला नोकरीला लागला आणि 4-6 दिवसात किंवा महिन्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या बदल्यात इमिजिएट दुसऱ्या माणसाला नोकरी द्यावी, अशा प्रकारची तरतूद नाही आहे. त्याच्यामुळे ह्या बाबतीतली चर्चा MIDC राज्यस्तरावर त्याच्या बाबतीतली चर्चा करते. आता त्याच्यातनं काय निर्णय येईल की आज आपल्याला सांगता येत नाही. तरतूद नसल्यामुळे आपण त्यांना फोर्सही करू शकत नाही की तुम्ही हे केलं पाहिजे. अनुकंपा तत्व लागू पडत नाही या बाबतीत. अनुकंपा कसं आहे, अनुकंप कसं लागू पडेल? तिथं जर त्याचा मृत्यू झाला तर लागू पडणार नोकरीवर असताना. बोगस लाभार्थी कोट्यवधी रुपये अडकले, त्याबद्दल काय सांगेल? हां, जे आहेत ना त्यांनी कोट्यवधी रुपये अडकले बोगस लाभार्थी. अरे अनेक असे किस्से आहेत, तुम्ही काढत नाही बाहेर ना, नोकऱ्या बळकावले, त्याबद्दल काय सांगेल? तुम्ही बाहेर काढत नाही. मी तर किती लावून धरला विषय, सगळं आहे. तो धरला होता. आदिवासी जे तुमचे लँडस्लाईडवाले पुणे जिल्ह्यातले आले, कुठले माचन माळी साखरमाची त्यांचाही विषय होता. अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला मला वाटतं तासाला बातमी देता येईल एवढ्या बातम्या मुरबाडमध्ये आहेत. तुम्ही लोकांनी प्रामाणिकपणाने जनतेची भूमिका घेऊन जर काम केलं तर मुरबाडमध्ये जे तुम्ही सांगता अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. आदिवासी बोगस लाभार्थीमध्ये इतर आहे. माहीत आहे मला. आत्तासुद्धा मी कलेक्टरला पत्र दिले, तुम्हाला माहीत आहे की नाही?
जे तुमच्याकडे काळू धरण येत आहे, काळू की शाही, नाही शिरोशीच्या तिथे येते त्या धरणामध्ये जनरल लोक जी त्या गावात राहत नाही, काही संबंध नाही, अशा लोकांच्या घरपट्ट्या आहेत 146. मूळ गावच्या लोकांची फक्त 54 घरं आहेत. आणि मला एक्झॅक्ट आकडा माहीत नाही, चुकीचं व्हायला नको, अशा घरपट्ट्या घेतलेल्या आहेत. आणि ते कोण आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तुम्ही लोकांनी हा विषय लावून धरला पाहिजे. राज्य शासनाच्या पैशाची अशी जर लूट होत असेल ते अतिशय होत नाही, हे भिवंडीत होत नाही, हे मुरबाडलाच होते. साहेब, हे मुरबाड कल्याण माळशेज घाट हा जो हायवे आहे त्याची मुख्य जी प्रोसिजर आहे की काम सुरू करण्यापूर्वी जमिनीचं संपादन करायला हवं होतं. त्यांनी ती अर्धवट केलेली आणि फायनल त्याचा जो इफेक्ट आहे शेतकऱ्यांना 2 पैसे काहीतरी मिळाला पाहिजे. एवढ्या पट्ट्यामध्ये एकही पैसा अजून दर निश्चित झालेत की नाही ही शंका आहे. तर मी अनेकदा SDOला विचारलं तर ते दरही निश्चित झाले नाही. मुद्दा असा आहे, वसंत झाले का दर निश्चित रे? नाही. मुद्दा असा आहे बघा, मी जसं मागे शेतकऱ्यांना रेल्वेची मोजणी करून दिली म्हणून धन्यवाद दिले, इथला शेतकरी हा संवेदनशील आहे. इथल्या शेतकऱ्याला विकास पाहिजे म्हणून तो विरोध करायला जात नाही. बाकी कुठल्या तालुक्यात असतं तर त्यांनी मातीचा एक कणसुद्धा टाकून दिला नसता जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत. आता माझा मुद्दा असा आहे की जे शेतकरी चांगले आहेत, चांगुलपणाने तुम्हाला काम करू देता मोबदला न देता, खरं त्यांना न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधी असतील, ठेकेदार असेल, महसूल यंत्रणा असेल, नॅशनल हायवेचे लोक असतील, सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्यांचा योग्य मोबदला त्यांना मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान दिलं पाहिजे. तुम्ही सांगता ती भूमिका बरोबर आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांकडे ही बैठका घेतल्या याच्या बाबतीत. आता नेमकं काय कुठल्या टप्प्यावर थांबलं आहे हे मला माहीत नाही, पण आज परत त्याची माहिती घेतली. साहेब, काल भिवंडी येथे टोल नाका जो आहे तो टोल नाका बंद आंदोलन करण्यात आला होता. जे अंडरपास आहेत आणि जे रस्ते खराब आहेत त्याबाबत. कुठला टोल नाका? भिवंडी टोल नाका पडग्याचा. हां, तर तिकडं कुठले रस्ते खराब आहेत? आणि मनसेने आंदोलन केलं होतं. रस्ते कुठले खराब? कुठल्या रस्ते? नॅशनल हायवे आहे तो शापूर आपल्या याच्यापर्यंत जे अंडरपास आहेत तिकडे मुंबई नाशिक. तर तिकडं शिवसेना उभा गट आणि मनसेने आंदोलन केलं होतं. तर त्यांनी असं म्हटलं होतं की ठेकेदाराला वाचवण्यासाठी केंद्र शासनाने राज्य सरकारला पाठबळ देत आहे. बरं, आता हे रस्त्याचं काम कधीपासून सुरू आहे? उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा तर सुरूच होतं की नाही? तेव्हा कोण वाचवत होतं? आपण असं बोलायचं का तेव्हा उद्धव ठाकरे साहेब वाचवत होते का शिवसैनिक वाचवत होते? एखाद्या कामाला जो वेळ लागणार आहे ना तो लागणारच आहे. तुम्ही अडचणी आपल्याला माहीत नसतात. जनतेला त्रास होतो त्याच्यासाठी आंदोलन करणं हे आपल्या हातातलं शस्त्र आहे, ते केलंही पाहिजे. का आपण शेवटी लोकप्रतिनिधी जनतेच्या हितासाठी असतो. परंतु आंदोलन करण्याच्या पूर्वी आपण सगळी त्याच्यातली माहिती घेतली पाहिजे. वेगळ्या हेतूने आपण जर करत असू, आता आमच्या भिवंडी तालुक्यात परवा मी बघा एक पुन्हा पत्रकार परिषद घेतली. SDO प्रांतांना निवेदन दिलं, पत्र दिलं, तहसीलदारला दिलं, कलेक्टरला दिलं. काय दिलं? आता सगळ्याकडच्या आमदारांचं लक्ष भिवंडी तालुक्यातच आहे. या गोडाऊनला हे झालं, तिकडं आग लागते, त्याला अरे बोला तुमचं तुम्ही बघा ना. आता ठाण्यातले आमदार, मुंबईतले आमदार, मुंबईचा कचरा ग्रामीण भागात येतो, ठाण्याचा कचरा ग्रामीण भागात येतो. तुमच्या विकासाचं बघा. ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामं नाहीत का? मुंबईमध्ये नाही आहेत का? भिवंडी शहरात नाही आहेत का? कल्याणमध्ये नाही आहेत का? येऊन जाऊन जो तो माणूस भिवंडीच्या गोडाऊनच्याबद्दलच विचारतो. म्हणून मी अतिशय बोलकी प्रतिक्रिया दिली होती. अशाच प्रकारे आपण वक्तव्य करून गिरणी कामगारांना देशोधडीला लावला. आता गोडाऊनमध्ये जवळजवळ 15 ते 20 लाख लोक रोजगारासाठी येतात. आता त्यांना देशोधडीला लावणार का? हा प्रश्न मी उपस्थित केला. साहेब, आतकुली डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात आपण सगळ्यांनी आजी माजी आमदार खासदारांनी बंद करण्याचं आवाहन केलं होतं, परंतु आता पण 40-50 गाड्या रोज येतात. तर तुमची भूमिका कशी? आता माझी भूमिका त्यांच्यासोबत आहे, पण मुद्दा असा आहे ज्याला लढाई करायची त्यांनी तलवार हातात घ्यायला पाहिजे. त्या गावच्या त्या परिसरातल्या लोकांना असं वाटतं कोणीतरी येईल आणि तलवार हातात घेईल आणि आमच्यासाठी लढेल.
त्यांनी सगळ्यात आधी पुढे होऊन तलवार हातात घेतली पाहिजे. मी तर त्यांना सांगितलं, सगळ्यांनी भाषणं केली होती की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मी त्यांना असं सांगितलं होतं, सगळे तुमच्या पाठीशी आहेत, पण मी तुमच्या पुढे आहे, की मला कायद्याचं नॉलेज आहे. मी त्यांना असं सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे. सुप्रीम कोर्टाचा असा निकाल आहे की कुठल्याही ठिकाणी तुम्हाला डम्पिंग ग्राउंड किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंटचा प्लांट लावायचा असेल तर गावापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर लावलं पाहिजे, किंवा त्या प्लांटपासून 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठलंही गाव नाही आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये अनेक गावं येतात. मग गावं येत असतील तर आपण ती लढाई रस्त्यावरची पण लढली पाहिजे आणि कोर्टातली पण लढली पाहिजे. तर ते लोक कोर्टात गेले, त्यांना स्थगिती मिळवता आली नाही. का नेमकं कशामुळे होते मला काही माहीत नाही. त्याच्यामध्ये काय कोणी राजकारण घुसवलं, कारण तिथले स्थानिक लोक आहेत, ते तिथली लिडरशिप विशेषतः जे माझ्याकडे येत होते ते काही लोक उभाठामध्ये काम करणारे आहेत. मग त्यांना आपली मदत घेताना थोडीशी अडचण येते की काय हेही माहीत नाही. त्यांना वाटत असेल जर हे बंद झालं उद्या हेच क्रेडिट घेऊन जायचे, असं काही वाटत असावं. काय माझ्याकडनं त्यांना जे सहकार्य लागेल ते सहकार्य करायला मी तयार आहे. साहेब, आपण खासदार असताना त्यानंतर आपण केंद्रीय मंत्री झाला किंवा आत्तापर्यंत, पण अशा परिस्थितीवर तुम्ही वेळोवेळी मुरबाडला येता, भेटी देता, नागरिकांचे प्रश्न सोडवताय. पण नवनिर्वाचित खासदार बाळामामा आजपर्यंत ना पत्रकार परिषद घेतली ना मुरबाडकरांचे प्रश्न सोडवले. या संदर्भात तुम्ही काय सांगू? मला असा हा प्रश्न आहे त्यांच्यासाठी. बदलापूरचे एक पत्रकार आहे आपली श्रद्धा ठोंबरे, तिने मला असाच प्रश्न विचारला की तुम्ही 1 वर्षामध्ये कितीतरी वेळा बदलापूरला आले पण विद्यमान येतच नाही आहेत. मी बोला तुझं काय अडलं का, मी येतो ना, बस झालं. काय काम असेल तर मला सांग. होम प्लॅटफॉर्मचं काम पूर्णत्वास आलेलं आहे. फक्त तिकडे आता लिफ्ट आणि एक्सलेटर यांचं जे प्लॅटफॉर्म नंबर 2वरचं काम आहे ते काम सुरू आहे. 2 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे, त्याचं रुंदी जी आहे ती नॅरो आहे, कमी आहे काही ठिकाणी. त्याच्यामुळे पत्रे लावून काम करण्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यावर रस्ता एका बाजूला उतरणं हे पॅसेंजरसाठी बंद केलेलं आहे. मी मंत्री असतानाही ते केलं होतं, पण मी स्वतः भेट देऊन GMला तिथं बोलवलं होतं. त्या ठिकाणी आम्ही मार्ग काढून फक्त थोड्याशा जागेमध्ये पत्रे लावून आम्ही ते बंद केलं होतं. बाकी प्लॅटफॉर्म हा खुला ठेवला होता. आता एका प्रवाशाची त्या ठिकाणी बाईट आली होती की कदाचित कपिल पटेल साहेब असते तर हे आमचा बंद नसतं झाला प्लॅटफॉर्म नंबर 2. सर, सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं नगर परिषदेच्या तुमच्याकडे सांगण्यासाठी खूप काही आणि तुम्ही त्यासाठी तर तुम्ही सध्या खासदारकीय पदावरती नाही, तरी तुम्ही सांगितलं की मी विकास कामं आणली ती किती रुपयाची आणली आणि साधारणपणे आता तुमच्या मुरबाड नगरपंचायतीमध्येच 10 कोटीचं काम आणलेलं आहे. 10 कोटीची कामं मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. बदलापूरला 25 कोटीची कामं दिलेली आहेत. भिवंडीला 50 कोटीची कामं दिलेली आहेत. शहापूरला आता मला एक्झॅक्ट आकडा माहीत नाही, पण अशी बरीच कामं आहेत. तुम्हाला सगळी यादी पाहिजे तर यादी देईन मी. कोणाला बघायचं असेल तर हे नगरसेवक पाठीमागे बसलेत, त्यांना विचारा आलेत की ते. मला ना कसं असते माहीत आहे का, जेव्हा बोलणाऱ्याला माहीत असते, ऐकणाऱ्याला माहीत असते की हे खोटं आहे, ऐकणाऱ्यालाही माहीत असते आणि बोलणाऱ्यालाही माहीत असते, तेव्हा तो विषय गांभीर्याने घ्यायचा नसतो. आता प्रश्न विचारला ना तुम्ही, काय नाव तुमचं? किशोर गायकवाड. आपलाच कॅमेरा घेऊन आपण जाऊ ना दोघे जण कुठे कुठे दिवसाला 5-5 कोटीचा निधी दिला आहे तर बघू. मी कॅल्क्युलेशन सांगितलं होतं, दिवसाला 5 कोटी तर महिन्याला 150 कोटी, महिन्याला 150 कोटी तर वर्षाला 1800 कोटी, वर्षाला 1800 कोटी, 5 वर्षात 900 कोटी, 9000 कोटी. तर 9000 कोटीचा निधी जर माझ्या भिवंडी तालुक्यात येत असेल तर याच्यासारखा आनंद दुसरा काही नाही. जिथे कुठे राहत असतील तिथून रेड कार्पेट टाकून नेऊन भिवंडीत मी सत्कार करतो. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आल्या त्याची तयारी आपण कशी केली आणि आपले जे समर्थक जे काही आहेत
त्यांना या ठिकाणी टाळलं जाईल का निवडणुकीच्या संदर्भात? नाही, भारतीय जनता पक्षाचे निर्णय पक्ष घेत असतो, कोणी व्यक्ती घेत नाही. जिथे जिथे योग्य माणसं असतील त्या योग्य माणसांचा विचार निश्चितपणाने पक्ष करील, याच्यामध्ये काही दुमत नाही. सर, तुम्ही नेहमी म्हणता भारतीय जनता पक्ष हा जातीपाती विरहित काम करतो. काय भारतीय जनता पक्ष हा जातीपाती विरहित काम करतो अशी तुमची नेहमीच म्हणणं असते. बरं, याच कार्यक्रमात शहापूरमध्ये कार्यक्रम घेतला त्यावेळेस आमदार साहेब, तुमचे समक्ष आमदार साहेब हे पण म्हणाले होते की आता म्हणजे त्यांनी आवाहन केलं होतं की आपला खासदार आता कुंडी पाहिजे. गायकवाड संधी होती ना तेव्हा आग्र्याला का मतं दिली? ते सुटलं होते हा? साहेब, आपल्या बघा पक्षात असं आहे, मी आपल्या पक्षात सांगतो, गडबड माझं आहे ऐका, का? मी सांगतो तुम्हाला, जातीपातीचं राजकारण हे कोणाचंच टिकत नाही आणि जातीचं राजकारण कोणी करू नये, आम्ही करत नाही. तरी आमच्यावर आरोप होतो की हे जातीवादी आहे. हे कोणी सिद्ध करू शकणार नाही, बरोबर. आता कोणाला असं वाटत असेल तर त्यांना एकच माझं सांगणं आहे की प्रत्येकाला आपल्या जातीचा धर्माचा अभिमान असला पाहिजे, बरोबर. मी आगरी असेल तर मला माझ्या जातीचा अभिमान पाहिजे, कुणबी असेल तर त्यांना कुणबी समाजाचा असला पाहिजे, तेली माळी साळी ब्राह्मण मराठा जो कोणी ज्या ज्या जातीचा आहे, दलित आदिवासी, त्याला त्याच्या जातीचा अभिमान असला पाहिजे. पण जेव्हा आपण ह्या जातींच्या कार्यक्रमातून बाहेर येऊ ना तेव्हा मी कुठल्याच जातीचा नाही, मी फक्त आणि फक्त हिंदुस्थानी आहे. तसं मी पक्षाच्या बाबतीत सांगतो. तुम्ही कुठल्याही माणसाकडे जा किंवा काही वक्तव्य करा, तर शेवटी मी भारतीय जनता पक्षाची ही भावना ज्याच्या मनामध्ये असेल ना तो माणूस असं कधीच वक्तव्य करू शकत नाही. आता हे दुर्दैव आहे, अशा प्रकारच्या मागण्या जर जाहीरपणाने होत असतील जातीच्या नावाने तर मग याच्यापेक्षा वाईट दुसरं काहीच असू शकत नाही. साहेब, मुरबाड मतदारसंघात गडबाजी आहे माझ्या. गडबाजी कुठल्या पक्षात नाही, कुठल्या पक्षात नाही गडबाजी. एक पक्ष असं सांगावं ज्याच्यात गडबाजी नाही. छोटासा पक्ष असेल तरी गडबाजी असते. साहेब, सर्वच पक्ष वाद असतात, परंतु नुकताच धारगाव येथे साई सेवा मंडळाच्या वर्धापन दिनाला जिल्हाभरातील नेते पुढारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात आपण देखील उपस्थित होता. मात्र